सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल वर्कर अशी ओळख असणारा कृष्णराज महाडिक आपल्यासोबत आहे. त्याच्याकडून त्याच्याविषयीच काही गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात आधी तुझं झी 24 तासमध्ये स्वागत. थँक्यू सो मच. तू असं चौकटी बाहेरचं करिअर निवडलंस आणि त्यानंतर कोल्हापूरच्या अशा रांगड्या अशा मातीत येऊन परत एकदा तीच सेवा सुरू केली, त्याविषयी सांगशील? नक्कीच. माझं सोशल ॲक्टिव्हिटी किंवा समाजकारण हे गेले आता 2-3 वर्ष मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे, कारण हे कुठं तर शिकवण मला माझ्या आईवडिलांकडून आले असं सुद्धा आहे. त्यांच्याकडं बघूनच मला ह्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळाली आणि डेफिनेटली मी आता गेले 2-3 वर्ष झाले करत आहे. त्यासाठी रेव्हेन्यूसुद्धा जो मला मिळतो, यूट्यूब रेव्हेन्यू जो मिळतो, तो लोकांना मी त्या पद्धतीची ॲक्टिव्हिटीज दाखवल्यानंतर ते सुद्धा त्यांना खूप आवडते आणि ते बिल्ड होत चालले. मी रिसेंटली 4 लाख फॉलोअर्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट केले. त्यामुळे हो, नक्कीच इट इज अ व्हेरी ग्रेट प्रिव्हिलेज टू हेल्प पीपल. म्हणजे आता पुढे जाऊन कृष्णराजला आम्ही राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्याचं पाहणार आहोत, की यूट्यूबवरनं जशी तू आता म्हणालास तशीच तू जी कमाई येते तीच हेल्प करणार आहेस लोकांसाठी? मला भरपूर लोक आता विचारतात की मी राजकारणात कधी येणार आहे, पण खरं सांगायला गेलं तर त्या गोष्टीचा मी अजून विचारसुद्धा केलेला नाही आहे. कारण समाजासाठी मी नेहमी काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणारसुद्धा, कारण ते माझा आवडीचा विषय आहे. आणि जेव्हा तुम्ही राजकीय विषयांबद्दल बोलताय तेव्हा डेफिनेटली मी आज माझे वडील आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांबरोबर कोल्हापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच गोष्टींमध्ये लक्ष घालून काम करतो आहे, त्यातून शिकतो आहे आणि हे जे लर्निंग कर्व आहे ह्यातच मला खूप डेफिनेटली मी खूप एन्जॉय करतो आहे ते सगळं. त्यामुळे भविष्यात काय होईल माहीत नाही, पण डेफिनेटली आत्ता जे चालू आहे ते तर नक्कीच चालू आहे. आता सध्या जो ट्रॅक आहे तोच तुला कॅरी ठेवायचा आहे. तुझ्या प्रत्येक व्हिडिओतनं तू असा एखादा मेसेज येतो जो आईवडिलांसाठी म्हणजे असतो, की तुझ्या आईवडिलांकडनं काहीतरी शिकायला मिळालेलं असतं किंवा घरातल्या किंवा कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीकडून. त्याची प्रेरणा काय आहे नक्की आणि का म्हणून असं प्रत्येक वेळी तू त्यांना क्रेडिट देत असतोस, की आपण असतो की हां बाबा हे मी करतोय, पण ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आईवडिलांचीच म्हणजे इन्स्पिरेशन आहे किंवा काय असं? मी ॲक्च्युली खूप ग्लॅड आहे की तुम्ही मला हा प्रश्न विचारला, कारण फॅमिलीचं इम्पॉर्टन्स तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि तुमच्या आईवडिलांचा खास करून. कारण आम्हाला एक लहानपणीपासनं आमच्या आजोबांपासनं हे शिकवलं गेलं की तुमचे आईवडीलच तुमच्यासाठी सगळं आहेत आणि खरंच आहेत आमच्यासाठी. म्हणजे मी स्वतःला ह्या जगातला सगळ्यात नशीबवान असा मुलगा समजतो आहे, कारण मला माझ्या आईवडिलांनी सगळं दिलं आहे. मी राईट फ्रॉम स्कूल, कॉलेज, मी स्पोर्ट्समध्ये होतो आणि आजसुद्धा मी ज्या काही गोष्टी करत आहे ह्या सगळ्यासाठी त्यांनी मला नेहमी सपोर्ट करत आलेले आहेत. आणि मी बरेच ठिकाणी अशी उदाहरण बघतो आहे ज्यामध्ये लोकांचे फॅमिलीजबरोबर, जसं आज आमची फॅमिली, आज मी जिथं कुठं जातो आहे तेव्हा लोक माझं जसं सोशल वर्क अप्रिशिएट करतात तसंच मला अप्रिशिएट करतात की तुमची फॅमिली म्हणून तुम्ही एकत्र कसे राहता, तुम्ही भाऊ म्हणून तुम्ही एकत्र कसे राहता. आणि हेच मी दाखवण्याचा प्रयत्न सगळ्या लोकांना करतो आहे की आपला परिवार हाच, दिस इज द बिगेस्ट ॲसेट यू हॅव. आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काही गरज लागली तर तुमचा परिवार तुमच्यासोबत नेहमी राहणार. त्यामुळं मी नेहमी माझ्या फॅमिली व्हॅल्यूज ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून दाखवतो आणि लोकांपर्यंत मेसेज पोहोचवतो की तुमचे आईवडीलच तुमच्यासाठी सगळे आहेत आणि तुमचा परिवार हा एंड ऑफ द डे नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे. नक्कीच. आणि कृष्णराजचा जो फिटनेस सिक्रेट आहे त्याविषयी आम्हाला सांग, कारण की तुझे व्हिडिओज पाहून नेहमी तू म्हणत असतो की मी सकाळी उठतो, जिमला जातो, योगा करतो, ह्याविषयी थोडक्यात सांग. स्पोर्ट्समुळं तर डेफिनेटली मी भरपूर काय फिटनेसबद्दल शिकलेलो आहे. रेसिंगच्या काळामध्ये भरपूर सराव मी केला आहे, प्रॅक्टिस तर केली आहे, पण जिममध्ये सुद्धा मी भरपूर टाईम स्पेंड करायचो बिईंग फिट मेंटली आणि फिजिकली. आणि तेच आज कुठं तर कंटिन्यूसुद्धा करत आहे. डेफिनेटली रेसिंग एवढं रिगरस आज वर्कआउट होत नाही, पण आय लाईक टू बी फिट. मला मेंटली आणि फिजिकली फिट राहणं खूप आवडते आणि त्यासाठी मी भरपूर अजूनसुद्धा कष्ट घेतो. राजकारणातला असा विरोधी पक्षातला असा कोणता नेता आहे का जो तुला ॲज अ ह्युमन बिंग खूप आवडतो, की अरे हा माणूस खूप छान आहे? अनेक चांगले नेते ऑब्व्हियसली आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि खरं सांगायला गेलं तर माझे सगळ्यात आवडते नेते म्हणजे विरोधी पक्षात नाही, हे आमच्याच पक्षातले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांच्याकडनं मी भरपूर प्रेरणा घेतो. इनफॅक्ट मी गेले 2 वर्ष त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि भरपूर गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच मला त्यांच्यावर काम करायचं आहे अशी माझी इच्छा आहे. कृष्णराज महाडिकची जी सिरीजची प्लेलिस्ट आहे
ती आणि गाण्यांची प्लेलिस्ट याच्यासाठी सांगशील का आम्हाला की माझ्या प्लेलिस्टमध्ये सध्या हे आहेत आणि हे मी बघणार आहे, आणि त्याचं कारण किंवा जी गाणी आहेत असं काही? गाण्यांबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण गाणे काही मी जनरली ऐकतोय, त्याबद्दल अशी काही प्लेलिस्ट नाही आहे माझी. पण जे तुम्ही व्हिडिओजबद्दल बोलताय, मी आज स्पोर्ट्स रिलेटेड, फुटबॉल माझा खूप आवडता विषय आहे. मी चेल्सी फुटबॉल क्लबचा खूप मोठा फॅन आहे. तर स्पोर्ट्समध्ये मी फुटबॉल डेफिनेटली खूप बघतो, फॉर्म्युला 1 रेसिंग बघतो, आणि त्याचबरोबर पॉलिटिकल व्हिडिओजसुद्धा. मी आज स्पेशली मोदीजींचे स्पीचेस बघायलासुद्धा मला भरपूर आवडतं, कारण ते आपल्या देशाबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल जेव्हा बोलतात ते मला भरपूर चांगलं वाटते ते ऐकायला. तर डेफिनेटली माझी जी व्हिडिओ प्लेलिस्ट आहे त्यावरती तुम्हाला जास्त करून स्पोर्ट्स आणि पॉलिटिक्स हे 2 विषय दिसतील. आणि सध्या असं कोणतं गाणं आहे का जे तू लूपवर ऐकतोयस? आत्ता तरी खरं सांगायला गेलं तर गाणी ऐकायला मला वेळ नाही, कारण मी एवढ्या गोष्टी आता चालू आहेत गाडीत बसल्या बसल्या, तेवढंच नाही तर मी खरं तर म्हणजे आय लाईक्स लिसनिंग टू सॉंग्स, असं काही नाही आहे. पण असं पर्टिक्युलर सॉन्ग मला आत्ता तरी स्ट्राईक होत नाही जे मी ऐकत असेल. आणि ज्या लोकांना असं यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी काही अशा टिप्स आहेत का? एक किंवा 2-3 अशा काही असतील? मी डेफिनेटली सगळ्यांना रेकमेंड करणार, ते एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो, ते एक एंटिटी असो, एखादं ऑर्गनायझेशन असो, की डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती त्यांनी आलंच पाहिजे. पण मी यूट्यूबवरती करिअर करा असं मी कधीच कुणाला सजेस्ट करणार नाही. यूट्यूब एक तुम्ही हॉबी म्हणून किंवा असंच एक फन टाईम, एक सेकंडरी ऑप्शन म्हणून नेहमी करू शकता. पण फुल टाईम तुम्ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचा प्रयत्न करा असं मी कधीच कुणाला रेकमेंड करणार नाही. कारण आज डेफिनेटली असे लोक आहेत, यूट्यूबर्स आहेत, ज्यांचं आज घरदार हे सगळं यूट्यूबवरती चालतं. पण इट्स अ वन ऑफ, असं काही नाही आहे की ह्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर हे होणारच आहे. ते थोडंसं त्यात लक फॅक्टर आहे, थोडा नशिबाचा भाग आहे. आणि डेफिनेटली म्हणजे वेगवेगळे कॉन्टेंटवरती म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्यात. पण करिअर म्हणून यूट्यूबकडं किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडं बघा असं मी कधी सजेस्ट करणार नाही. इट कॅन ऑलवेज बी युअर सेकंडरी ऑप्शन, ऑर यू कॅन यूज इट ॲज अ हॉबी. कारण युजरचा रोजचा असं असतं की आज मला हे बघायला आवडतंय, उद्या मला ते बघायला आवडतंय. एक्झॅक्टली. आणि तुझ्या भावांबद्दल, दोघांबद्दल एकेका शब्दात काहीतरी सांग. माझे दोन्ही भाऊ माझ्या खरंच म्हणजे दे हॅव बीन द बिगेस्ट सपोर्ट सिस्टम्स फॉर मी. माझे मोठे बंधू पृथ्वीराज महाडिक हे आज कोल्हापूरमध्ये आपले बिझनेसेस सांभाळतात. माझे मधले भाऊ, त्यांनी रिसेंटली खूप मोठी अचीवमेंट केली, साखर कारखान्याचे चेअरमन ते झाले, आणि दोघंही त्यांच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. आणि डेफिनेटली माझ्या डिसिजन्समध्ये सुद्धा मम्मी डॅडी तर सपोर्ट करतातच, पण माझे जे काही निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचे आहेत हे मी माझ्या दोन्ही भावांबरोबर डिस्कस करून करतो आहे, आणि तसंच ते सुद्धा करतात. त्यामुळं डेफिनेटली म्हणजे ते माझ्या पाठिंबा असणं हे माझ्यासाठी त्यांच्यामुळं मला धाडस माझ्या अंगात आहे, किंवा माझ्या ह्याच्यात जीवनात करेज बिल्ड होते त्या दोघांमुळे, असं नक्की म्हणू शकतो मी. नाही, एकेका शब्दात सांग की मोठ्या भावासाठी आहे, सेकंडरी भावासाठी, असं सांग. म्हणजे एकच शब्द सांगायचा, त्याला डिस्क्राईब एका शब्दात करायचं. मी फायर अँड आईसच म्हणीन दोघांना. माझे मोठे भाऊ ते थोडेसे, त्यांचा थोडासा चिडका स्वभाव आहे, तसे शांत पण झालेत आता, पण ते थोडंसं रागीट किंवा असं काही स्वभाव होता. आणि ॲट दी अदर साईड विश्वराज जे आहेत ते एकदम शांत, म्हणजे त्यांना देव माणूस आमच्या घरात म्हणतात, त्यामुळे फायर अँड आईस असं मी दोघांना म्हणेन. हे छान डिस्क्रिप्शन होतं. मध्यंतरी मी तुझा एक व्लॉग पाहिला होता जेव्हा तू मुंबईत आला होतास आणि तू लोकलमध्ये प्रवास केलास आणि बसमधून प्रवास केला, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? मी आजपर्यंत नेहमी आमच्या घरातल्या ज्या गाड्या असतात आणि खूप लक्झरियस कार्स माझ्या फॅमिलीकडे आहेत, नेहमी त्यातून ट्रॅव्हल करतो. मी आजपर्यंत कधीच लोकलमध्ये ट्रॅव्हल केलं नव्हतं, पण एक उत्सुकता होती की लोकलमध्ये रोज जे लोकांच्या जीवनात हे लोकल एक खूप मोठा रोल प्ले करते, आणि तो एक्सपिरियन्स कसा असेल त्यासाठी मी त्यातून ट्रॅव्हल केलं. आणि डेफिनेटली मला चांगलं वाटलं, पण खूपच गर्दी होती ज्याची मला सवय जास्त नाही आहे. पण डेफिनेटली लोकलचा खूप मोठा रोल ह्या सिटीमध्ये प्ले होतो आहे, आणि आता नजीकच्या काळात मेट्रोजसुद्धा होणार आहेत, त्यामुळे डेफिनेटली इट्स अ गुड पब्लिक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. अमरेंद्रसोबतचं तुझं बॉन्ड आहे ते आम्हाला माहिती आहे, त्याविषयी एखादा असं काय आठवणीत आहे का? म्हणजे आपण असतो ना की लहानपणापासून तो त्याला बघतोय, असं तो मोठा होतोय हळूहळू, एखादी गोष्ट असते जी आपल्या बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये राहते, अशी कोणती आहे का? अमरेंद्रनी खरं सांगायला गेलं तर आमच्या सगळ्यांचं म्हणजे स्टार्स चेंज झाल्यात मी असं म्हणेन, कारण तो आल्यापासून आमच्या फॅमिलीमध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी आता होत आहेत.
त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मोदीजींना जेव्हा तो भेटला, मी तो मोमेंट कधीच विसरू शकणार नाही की तो दादाच्या हातात होता आणि मोदीजींनी सहज त्याला असं दोन्ही हात पुढं केलं आणि त्यांनी लिटरली मोदीजींच्या हातात उडी मारली. त्यामुळं त्याचा एक फोटो आहे जो खूप व्हायरल झाला होता. तर डेफिनेटली ते एक. आणि तो सगळे शब्द शिकला आता काका सोडून, पण त्यामुळे आम्ही त्याच्यावरती आता काम करत आहे. काका शब्द त्याला शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे आता. असं थोडं अपसेटिंग होतं का की अरे यार काका का नाही बोलला ते असं. कारण तो दादा, मम्मी, डॅडी, कोण आई, आयडी, माई सगळे शब्द बोलतोय, पण काका अजून बोललेलं नाही. आय थिंक ही सेव्ह द बेस्ट फॉर लास्ट. त्यामुळे असं नाही की ते चिडवत नाही का घरचे की अरे तो काका बोलत नाही. हो चिडवतात ना. मम्मी डेफिनेटली चिडवते. तुमच्या तिघांच्या नावामध्ये राज आहे. आईला कधी प्रश्न विचारलास का की राज असं का ठेवलंस? आम्ही ॲक्च्युली आमचे तिघांचे नाव मम्मी डॅडींनी मिळूनच हे केले होते, ठरवले होते. पृथ्वीराज जेव्हा नाव हे झालं तेव्हा डॅडींसाठी ते होतं की माझं आयुष्य आहे हे. त्याचा अर्थ काय की पृथ्वी हे आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठी गोष्ट काय तर पृथ्वी. जेव्हा विश्वराज झाले तेव्हा डॅडींनी विचार केला की पृथ्वीहून मोठं काय असते, तर ते विश्व. जसं विश्वराज. आणि हे विश्व आणि पृथ्वी चालणारा कोण आहे, तर तो कृष्ण आणि कृष्णराज, असं त्याची स्टोरी आहे. त्यामुळे आम्ही पण जेव्हा ऐकली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. डेफिनेटली थँक्यू, तू इथे आलास, तू आमच्या प्रेक्षकांची गप्पा मारल्या आणि तुझ्याविषयी ज्या काही न माहिती असलेल्या गोष्टी, जसं तू आता सांगितलंस की राज का आहे किंवा तुझं आणि तुझ्या भावांचं बॉन्डिंग, अमरेंद्रसोबतचं तुझं बॉन्डिंग, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं, ते आम्हाला कळलं. त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग.